नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। तसेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला, जेणेकरून तुम्हाला माहित पडेल की तुमचा स्टडी किती झालाय। टोटल 40 क्वेश्चन आहे। 40 पैकी तुम्हाला किती स्कोर होतो हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे। पहिला प्रश्न आहे, बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो? तर बघा, याचा आन्सर आहे 18 ते 21 वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो, ठीक आहे। कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचे आहे, म्हणून क्वेश्चन आणि आन्सर घेतो डायरेक्ट। बाल न्यायालय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे? तर बघा, याचा आन्सर आहे गुन्ह्याचा आरोप असलेले 18 वर्ष पूर्ण न केलेले बालक। बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे गुन्ह्याचा आरोप असलेले पण 18 वर्ष पूर्ण न केलेले बालक होय। क्वेश्चन नंबर 3 आहे, बाल न्याय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान आवश्यक वर्ष आहे प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे। यांनी प्रिंटिंग मिस्टेक केली। तर बघा, याचा आन्सर आहे 7 वर्षे। बाल न्याय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान 7 वर्षे प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे। किती वर्षाचा? 7 वर्षाचा। क्वेश्चन नंबर 4 आहे, बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील कार्यवाही ही सांगा। तर बघा, 18 वर्षे पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे केली जाईल। एखाद्या बालकाने 18 वर्ष कंप्लीट व्हायच्या आधी कोणता गुन्हा केला असेल, पण तो नंतर 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जर सापडला असेल तर त्याच्यावर कार्यवाही 18 वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे केली जाईल। क्वेश्चन नंबर 5 आहे, बाल न्यायालय, मुलांची काळजी संरक्षण अधिनियम 2015 नुसार ज्या बालकाबाबत चौकशी करण्याचा प्रारंभ करण्यात आला असेल व असा बालक चौकशीच्या काळातच वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तर पुढील चौकशी ही तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे सदर व्यक्ती ही बालकच आहे असे गृहीत धरून पूर्ण केली जाईल। सदर व्यक्ती ही बालकच आहे असे गृहीत धरून चौकशी पूर्ण केली जाईल। क्वेश्चन नंबर 6 आहे, भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा करण्यात आला? तर बघा, भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क 86वी घटना दुरुस्तीद्वारा करण्यात आला। कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा? 86वी घटना दुरुस्तीद्वारा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे, शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संदर्भात खालील विधाने पहा व योग्य पर्याय निवडा। तर चूक किंवा बरोबर बघायचं आपल्याला। तर बघा, प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो। शिक्षण हे समाधानकारक व समानतेच्या दर्जाचे असावे। अनौपचारिक शाळांमध्येही तो देता येतो। प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो। चूक आहे। शिक्षण हे समाधानकारक व समानतेच्या दर्जाचे असावे हे बरोबर आहे। अनौपचारिक शाळांमध्ये तो देता येतो हे चुकीचं आहे। मग काय? फक्त बी बरोबर, फक्त बी बरोबर। क्वेश्चन नंबर 8 आहे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 पार्ट 3 मध्ये एक अनुच्छेद आर्टिकल समाविष्ट करून प्रदान केला आहे। तर सांगा।
काय याचा आन्सर? त्याचा आन्सर आहे 86वे संशोधन अनुच्छेद 21 अ 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केला आहे. तर कोणता? 86वा संशोधन आणि आर्टिकल 21 अ. क्वेश्चन नंबर 9 आहे, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. तर कोणतं विधान चूक आहे आणि कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, प्राथमिक शिक्षणाचा अर्थ इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिक्षण असा आहे. प्राथमिक शिक्षणाचा अर्थ इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिक्षण असा आहे, बरोबर आहे. माता पिता या संज्ञेमध्ये फक्त नैसर्गिक पालकाचा समावेश होतो, हे चूक आहे. तर काय? फक्त अ बरोबर. क्वेश्चन नंबर 10 आहे, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू होत नाही? तर बघा, तर मदरसा आणि वैदिक पाठशाळा म्हणजेच अ आणि ब दोन्हीसाठी लागू होत नाही. क्वेश्चन 11 आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा कोणता कलम बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 3. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा कलम 3 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे, कलम 3. क्वेश्चन नंबर 12 आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलाय? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 17. कलम 17 नुसार शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलाय. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार मान्यता प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय एखादी शाळा स्थापन केल्यास किंवा चालवल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतर ही शाळा चालू ठेवल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होऊ शकते? तर बघा, याचा आन्सर आहे 1 लाख रुपये द्रव्यदंड व उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन 10,000 रुपये दंड. काय आहे? 1 लाख रुपये द्रव्यदंड व उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन 10,000 रुपये दंड. कितवा प्रश्न होता? 13. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 च्या कलम 431 नुसार प्रसवपूर्व निदान गर्भवती महिलेचे वय वर्षापेक्षा जास्त असल्यास वापरता येतो. तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे डी 35. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 च्या कलम 431 नुसार प्रसवपूर्व निदान गर्भवती महिलेचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास वापरता येतो. क्वेश्चन नंबर 15 आहे, गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंग निदान चाचणी तंत्र कायदा 1994 मधील खालीलपैकी कोणते कलम राज्य पर्यवेक्षक मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षक मंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 16 अ. काय आहे? 16 अ. क्वेश्चन नंबर 16 आहे, लिंग निदान प्रतिबंधक अधिनियम गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 नुसार गुन्हा घडल्यास व गुन्ह्याकरिता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास त्यास पुढील शिक्षा होईल. तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे 3 महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही. 3 महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. क्वेश्चन नंबर 17 आहे, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 च्या कलम 2 जे नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? तर सांगा. तर बघा, याचे आन्सर आहे फक्त महिला. गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 च्या कलम 2 जे नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब फक्त महिलावर केला जातो. क्वेश्चन नंबर 18 आहे,
PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भजल परीक्षणासंबंधीचे सर्व दस्तावेज किती कालावधी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे? तर बघा याचा आन्सर आहे 2 वर्ष. किती आहे? 2 वर्ष. 2 वर्ष गर्भजल परीक्षणासंबंधीचे सर्व दस्तावेज 2 वर्षापर्यंत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, PCPNDT कायद्याअंतर्गत पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात येते. त्या पर्यवेक्षण मंडळात संसदेतून लोकसभा, राज्यसभा किती महिलांचा समावेश आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 3 महिलांचा समावेश आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, PCPNDT कायद्यात 2002 मध्ये घटना दुरुस्ती करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली व या प्राधिकरणात मदत करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा. तर काय ओळखायचं आहे? अयोग्य विधान. असं स्टेटमेंट वाला योग्य आणि अयोग्य विधान हे बघायचं आहे ना. आपण अयोग्य विचारलं तर योग्य टिक करून येतो आणि योग्य विचारलं तर अयोग्य टिक करून येतो. तर बघा 20 चा आन्सर आहे 5 प्रख्यात समाजसेवक. 5 प्रख्यात समाजसेवकाची सल्लागार समिती नेमण्यात येते. क्वेश्चन नंबर 21 आहे, PCPNDT कायद्याअंतर्गत एम्ब्रियो म्हणजे भ्रूणाच्या आधीची अवस्था किती दिवसापर्यंत असते? तर बघा 56 दिवस. PCPNDT कायद्याअंतर्गत एम्ब्रियो म्हणजे भ्रूणाच्या आधीची अवस्था 56 दिवसापर्यंत असते. PCPNDT कायद्याअंतर्गत भ्रूण फेटेचा कालावधी किती सांगितला आहे? तर बघा याचा आन्सर आहे 50 दिवस ते जन्मापर्यंत. 50 दिवस ते जन्मापर्यंत. क्वेश्चन नंबर 23 आहे, PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भलिंग निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी वापरण्यास विरोध केला आहे? तर सांगा. तर बघा अल्ट्रासोनोग्राफी आणि फोटोस्कोपी हे विरोध केलाय. एमिनोटिक फ्लुइड म्हणजे गर्भजलाचा नमुना आहे हे सुद्धा याला विरोध केलाय. कोरियोनिक विलाय, रक्त व इतर उजी हे सुद्धा बंद केलाय. म्हणजेच वरील पैकी सर्व गोष्टीचा विरोध केला आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा 1994 नुसार गुन्ह्याची तक्रार स्वतः पीडित व्यक्तीला व तिच्या नातेवाईकाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी लागते. जर सामाजिक संस्थेने अशा समितीकडे गुन्ह्याची तक्रार केली तर त्या समितीने रिकामी जागा दिवसात योग्य ती कार्यवाही केली नाही तर ती सामाजिक संस्था थेट प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार करू शकतो. तर किती दिवसापर्यंत? तर 15 दिवसापर्यंत. क्वेश्चन नंबर 25 आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा 1994 नुसार दवाखाने, जैविक केंद्र व प्रयोगशाळा त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या गर्भ चाचण्यांची माहिती रजिस्टर मध्ये ठेवणे जरुरीची आहेच व मागच्या किती वर्षापर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे? तर सांगा. तर बघा 2 वर्षापर्यंत. 2 वर्षापर्यंतचा रेकॉर्ड पाहिजे. क्वेश्चन नंबर 26 आहे, PCPNDT कायदा खालीलपैकी कोणत्या गोष्टीच विरोध करतो? तर बघा आनुवंशिक आजार निदान नाही, क्रोमोसोल बिघाडीमुळे होणार नाही. तर कशाला? PCPNDT कायदा हा लिंग निदानाला विरोध करतो. क्वेश्चन नंबर 27 आहे, PCPNDT अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या अपसामान्यतेचा तपासणीच्या प्रयोजनासाठी प्रसवपूर्व रोग निदान तंत्राचा वापर करता येतो? तर बघा याचा आन्सर आहे हिमोग्लोबिन विकृती बरोबर आहे. गुणसूत्रीय उपसामान्यता हे सुद्धा बरोबर आहे. जन्मजात विसंगती हे सुद्धा बरोबर आहे. तर काय याचा आन्सर? वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 28 आहे, काय आला BHPNDT काय येते? PCPNDT अधिनियमातील कोणते कलम गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध करते? तर सांगा. तर याचा आन्सर आहे कलम 6. PCPNDT अधिनियमातील कलम 6 गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध करते. कलम 6. क्वेश्चन नंबर 29 आहे, PCPNDT अधिनियमातील कलम 7 नुसार स्थापन केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर सांगा. तर बघा
कुटुंब कल्याण मंत्रालयाचा प्रभारी मंत्री. पीसीपीएनडीटी अधिनियमातील कलम 7 नुसार स्थापन केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष हे कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रभारी मंत्री असतात. क्वेश्चन नंबर 30 आहे. जर काही अपवादात्मक परिस्थितीत गर्भलिंग निदान चाचणी करावयाची असल्यास सदर डॉक्टरला दस्तावेज ठेवणे बंधनकारक असते. या अपवादात्मक स्थितीत कशाचा समावेश होत नाही? तर बघा, तर याचे आन्सर आहे 57. महिलेचे वय 30 वर्षाच्या पुढे असेल. तर काय? महिलेचे वय 30 वर्षाच्या पुढे असेल. क्वेश्चन नंबर 31 आहे. गर्भजल परीक्षण करणारा डॉक्टर परीक्षण झाल्यानंतर गर्भवती महिला किंवा तिच्या नातेवाईकाशी भ्रूणाच्या लिंगाबद्दल कोणत्या प्रकारचा संवाद करणार नाही? तर तो डॉक्टर शब्दांचा वापर करणार नाही किंवा काही चिन्ह असे दाखवणार नाही किंवा लिखित मध्ये माहिती देणार नाही. म्हणजेच वरील पैकी सर्व, म्हणजे शब्दांचा वापर करून तो लिंग सांगू शकतो, चिन्हांचा वापर करून सांगू शकतो किंवा लिखित पण सांगू शकतो. पण ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यावर बंधनकारक आहे. ह्या गोष्टी त्याला करता येत नाही. क्वेश्चन नंबर 32 आहे. गर्भजल परीक्षण गर्भवती झाला ना हा आता. हो. क्वेश्चन नंबर 32 आहे. पीसीपीएनडीटी कायदा कलम 19 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे नोंदणी प्रमाणपत्र. पीसीपीएनडीटी कायदा कलम 19 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र तरतूद करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे. पीसीपीएनडीटी कायद्यात 2002 मध्ये घटना दुरुस्ती करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली व या प्राधिकरणात मदत करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा. तर सांगा, अयोग्य विधान कोणतं आहे? तीन वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, प्रसूती बरोबर आहे. कायदा तज्ञ बरोबर. माहिती व प्रसारण विभागाचा एक अधिकारी, तर हे सुद्धा बरोबर आहे. 5 प्रख्यात समाजसेवक आहे का? नाही, हे अयोग्य विधान आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे. पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 चे उल्लंघन केल्यास किती शिक्षा होऊ शकते? तर बघा, याचा आन्सर आहे 3 वर्षे व 10,000 रुपये दंड. पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 चे उल्लंघन केल्यास 3 वर्षे व 10,000 रुपये दंड शिक्षा होऊ शकते. क्वेश्चन नंबर 35 आहे. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 केव्हा लागू झाला? तर बघा, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा एप्रिल 1972 मध्ये लागू झाला. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा एप्रिल महिन्यात 1972 ला लागू झाला. क्वेश्चन नंबर 36 आहे. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार 12 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भपात करावायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 2 डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. 2 डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे जर 12 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भपात करायचा असला तर. क्वेश्चन नंबर 37 आहे. गर्भधारणा झाल्यापासून आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे गर्भधारणा झाल्यापासून 24 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. किती आठवड्यानंतर? 24 आठवड्यानंतर. क्वेश्चन नंबर 38 आहे. खालील विधाने पहा. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीविषयी करता येत नाही. तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा 18 वर्षापेक्षा जास्त पण वेडसर स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकाची लेखी संमती आवश्यक असते. तर हे सुद्धा बरोबर आहे. बघा, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा 18 वर्षापेक्षा जास्त पण वेडसर स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकाची लेखी संमती आवश्यक असते. म्हणजेच काय, ए आणि बी दोन्ही बरोबर. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि